नमस्कार मंडळी, आज आपण गोविंद महाराज देवाचे आळंदी यांचा भारुडाचा कार्यक्रम पाहूया. वाडगे अडके सारी बनिगे मैना काळी पोट मनी काळी पोत गे महिन्याला आयुष्य मागते धन्याला काळी पोत गे महिन्याला आयुष्य मागते धन्याला शोभा शोभा ये तुझ्या मुलीला सोन्याचा जबागे एक जना मिळाये तुझ्या लेकीला केसाच्या पिनागे आगली भर जोडले तुझ्या मनाला जाईस कागळे महिना काळी पोत मनी येसुया गे बिबघे काळी पोत गे मग डिस्कोच मणी घे वाची फणी घे चहाची गाळणी घे मग हे आंधळेला आरसा घे टकलेला कंगवा घे पोचला दंतमंजन घे मग हे सुतुळे घे बांबू घे गुलाल घे 3.5 मीटर कापाड घे राखेलचा डबा घे पेटवायला काडीची पेटी घे नसतील खाली करी सोबत ते पण घे सोबतच गेल फिरते वाडा वाडा वाडवा गबय तुला हे नथवाले मावशे तुला 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 चष्मेवाले म्हातारे तुला 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 हे पांढरे केसाचे म्हातारे तुला 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 गुलगुंडा होईल गुलगुंडा होईल तुला तुला बुरगुंडा 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 होईल मोबाईल बोलत दादा तुला 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 कसा
काढतो झूम करून फोटो. चलू दे हे सिस्टीम वाला तुला हे शूटिंग वाला बुरगुंडा होईल ये भामाबाई वडगी बाई, यशोदाबाई वडगी बाई, ये रखमाबाई वडगी बाई, अगं शांताबाई वडगी बाई, गुड्डीची आई वडगी बाई, ये पप्याची आई वडगी बाई, ये बंटीची आई वडगी बाई, ये मोबाईलवाल्याची आई वडगी बाई, ये कॅमेरावाले आई वडगी बाई, ये सिस्टीम वाले जाई वणी वणी, ये टोपी वाले जाई वणी वणी, ये संतोष दादा जाई वणी वणी, ये वाढ 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 तुला सोन्यासारखा बुरगुंडा होईल बघ, तुला माझ्या पंढरपूरच्या काळ्या विठ्यासारखा बुरगुंडा होईल, एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल बघ, एवढा काळा होईल बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल तुला बी होईल, मला बी होईल, हिला बी होईल, तिला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, हिला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, याला बी होईल, त्याला बी होईल, तुला बी होईल, मला बी होईल, हिला बी होईल, तुला बुरगुंडा होईल वाडगे अनादि सिद्ध नवर झाले, प्रेमाचे कुंकू व्हायला गेले, सद्भक्ती बोराटे हाती धरले, आणि सानंद गुरुला घेऊन सगळं सांगू आले शूटिंग वाले. मग बसलो माझ्याकडे बघतो, ते विचार डोळ्यानं बघतो, विचार काय आहे तुमचा भोपावर, विचार काय आहे शूटिंग वाले. नाव काय तुमचं, नाव काय? शहाजी 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 अजित शहाजी 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 कसे मग बसलं माझ्याकडे बघतो. लग्न झालं तुमचं साहजिकराव, लग्न झालंय तुमचं, करता का माझी सर्वच साहजिकच आहे, करता का माझं नाही म्हणणं 2026ची ऑफर आहे बघा, एका वेळेस फ्री मोबाईलवर जिओचं सिम कार्ड मोफत. आपल्या साहजिक पप्पांना टाटा कर, साहजिक पप्पांना टाटा कर, टाटा कर. तुझा हातबीत मुरगळला, अच्छा मानच फिरले वाटतं, हम सरळ करते. थंडी मला मार ते गाडीवर कच्छ मच्छ ओढा नरसी रोपिणी, भक्ता लागे स्तंभ फोडोणी, भक्ता लागे अनुदिनी, करकटी उभी राहिली सीमा. बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल ये वर चाल का बघ तोंडाकडे मग बिकरंगा पाहिले नाही, अर्धवर भाकर घेऊन ये, गडगड पिठला घेऊन ये, त्यामुळे तुला सुया देते, बिब देते, दोरा देते, डिस्कोचं मणी देते, तुझ्या म्हातारला खेळायला खुळखुळा देते बस वाडगे. बुरगुंडा म्हणजे काय, बुरगुंडा म्हणजे काय, बुरगुंडा एक शब्दाचा अर्थ काय होतो तुम्ही म्हणाल मगापासून लावलंय. भाडू पण कळलं पाहिजे, जेवढं मनोरंजनाला किंमत आहे याच्यापेक्षा भाडू पण कळलं पाहिजे. नेमकं भाडू म्हणजे काय होतं बाबा, एक बाबा आला साडी घेऊन पैसे घेऊन गेला असं नाही व्हायला पाहिजे. भाडू म्हणजे काय, भाडू म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भाडू. महाराष्ट्राला लाभलेले एक संत वाङ्मयीन परंपरा येतात. भाडू म्हणजे नुसतं कला नाही, मनोरंजन नाही, एंटरटेन नाही, भाडू म्हणजे आहे आमच्या नातांचं भाडू आहे. भाडू पहिलं लिहिलं कोणी असेल तर आमच्या ज्ञानोबा यांनी भाडू पहिलं लिहिलं, म्हणजे जन्म दिला आमच्या भाडूला, जन्म दिला ज्ञानोबा यांनी, आणि त्याला लहानाचं मोठं केलं आमच्या संत नाथांनी, एकनाथ महाराजांनी. नाथांचं भाडू देतो तुम्ही. नाथ महाराज म्हणतात भाडू म्हणजे काय, का बहुरूढींचं दर्शन म्हणजे काय, भारूड आहे. हा बुरगुंडा म्हणजे काय,
बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला, व्यवहार घेतला, तुमच्या आमच्या भाषेत घेतला, त्याचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल किंवा लेकरू होईल, त्याचा अर्थ असा होतो. परंतु भारुड या शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये होतो तुला ज्ञान, हा त्याचा अर्थ होतो. भारुड बुरगुंडा म्हणजे ज्ञान. कोणी जर विचारलं बुरगुंडा म्हणजे काय, तर म्हणजे ज्ञान. ज्ञान नावाचा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला यावं, ज्ञान प्रत्येकाला मिळावं, ह्यासाठी नाथ महाराज म्हणतात ह्याला होईल, हिला होईल, त्याला होईल, तिला होईल, सर्वांना हे ज्ञान होईल. हे ज्ञानाची गरज नाही. कोणतं ज्ञान? जे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं ते ज्ञान, जे भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं ते ज्ञान. महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला पण झालं पाहिजे. वारकरी संप्रदायाला नाथांची परंपरा जातो. हे ज्ञान हा ज्ञान नावाचा बुरगुंडा विठ्ठलपंताला रुक्मिणीच्या पोटी जन्माला नावाचं ज्ञान आहे बघा. ज्ञान देव म्हणजे ज्ञानाचं देव आणि देवाचं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला म्हणत संत ज्ञान. बुरगुंडा हा बुरगुंडा ज्ञान नावाचा बुरगुंडा आनंदीच्या विठ्ठलपंताला रुक्मिणीच्या पोटी जन्माला संत ज्ञानदेव नावाचा बुरगुंडा. देवच्या कडकाने बोलवायच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला. हो, वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा बुरगुंडा, वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण मानणारा महाराज म्हणतात असा बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे काय? ज्ञान. बुरगुंडा म्हणजे विवेक. बुरगुंडा म्हणजे शौर्य. बुरगुंडा म्हणजे पराक्रम. पण महाराज म्हणतात पराक्रमी बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. हो, म्हणून फार गरज आहे. म्हणून असा बुरगुंडा जर पोटी जन्माला आणत असेल, राजांसारखा, कनबरवाईसारखा, तुकोबाऱ्यासारखा, तर महिला मंडळ काय करावं लागेल? राजांसारखा, छत्रपतीसारखा बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला आणत असेल तर काय करावं लागेल? मिसरी घासावं लागेल का टीव्ही पाहावं लागेल? काय करावं लागेल त्यासाठी? त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जिजाऊ व्हावं लागेल. जिजाऊ व्हावं लागेल तेव्हा छत्रपती शिवाजीराजे तुमच्या आमच्या पोटी जन्माला येते. तर काय केलं माझ्या जिजाबाई साहेबांनी? का केलं? राजांवर संस्कार केले. वयाच्या 16 वर्षी तलवार धरणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा. राजे अनेक झाले परंतु हिंदुस्थानाच्या मातीमध्ये जाणता राजा फक्त एकच झाला, छत्रपती शिवाजी राजा. त्यानंतर जाणता राजा मिळत. संस्कार कसे केले जाईल म्हणून प्रत्येकानं लेकरावर संस्कार केले पाहिजे. कारण अलीकडे काय झालं, अलीकडे आईला लेकरासाठी संस्कार करायला वेळ राहिला नाही. कारण आताची आई झाली स्टँडर्ड, आताची आई झाली मॉडर्न, आताच्या आईच्या हातामध्ये आला मोबाईल. आताची आई लेकरू रडू लागलं की त्याला संस्कार करत नाही, त्याला देव धर्माच्या गोष्टी सांगत नाही, अंगा गीत गात नाही, त्याच्या हातामध्ये मोबाईल देते. आताच्या आईला मेकअप करायला वेळ आहे, ब्युटी पार्लर मध्ये जायला वेळ, पण लेकर करता वेळ राहिलेला नाही. आताची आई रील स्टार झाली, हातामध्ये मोबाईल आला, रील स्टार झाली. आताची आई असा आडवा मोबाईल धरती मोकड बॉल करते, सेल्फी काढते आताची. पण लेकर करता तुला वेळ राहिलो, लेकराच्या हातात मोबाईल देते आताची. का? लेकर शांत राहावं म्हणून. मी गोष्ट सांगतो, मोबाईलमुळे झालं काय? कारण पोरांच्या डोळ्यावर परिणाम झाला. डोळे 4-5 वर्षाचं पोरगे डोळे कमजोर झाले त्याचे. 4-5 वर्षाचं पोरगे त्याला चष्मा लागला आपल्याकडं. पण पूर्वीची माणसं का पूर्वीची माणसं? बाबांचं वय काय बाबा तुमचं? 59 ना? 59 वर्ष वय. म्हातार माझ्याकडे कसं बघतो म्हणजे चष्मा नाही बाबांना, म्हणजे बिना चष्म्याचं पाहिजे जे महत्वाचं मला हे सांगायचं. 59 वर्षावर पण चष्मा आहे बाबांना. अलीकडे 5 वर्षाचा पूर्ण चष्मा आहे. आत्ताचा तरी काळ थोडा बरा आहे, पण इथून पुढचा काळ खूप भयानक येणार. पोरगाईच्या पोटून चष्मा बिस्मा चबेचा फिट करून येणार. आई पुन्हा ताट ठेवणार नाही. झालं का असं? कारण टीव्ही आला. टीव्ही मुळे काय झालं? टी म्हणजे ताबडतोब, फी म्हणजे वाटलं. म्हणजे जे पाहिल्याच्या नंतर टीव्ही डोळ्याचं आणि डोक्याचं वाटलं होतं तर टीव्ही असं म्हणायचं बरं. आणि पोरांचे डोके सुद्धा भंगलेत काय पोरं. सुधारणा ते पोरांना कार्टून आले बघा तिकडे. कार्टून टीव्ही आलं, पोरांचे डोळे कमजोर झाले, डोके सुद्धा कमजोर झाले. आकलन शक्ती ज्याला आपण म्हणतो ती कमी झाली पोरांची बरं का. म्हणजे पोरं आपल्यातले हुशार नाहीत असं मला म्हणायचं नाही. पोरं हुशार असेल पाहिजे तुम्हाला महिला मंडळी. पोरं किती हुशार आहेत? हुशार नाहीत असं नाही. पोराव मला सांग बाळा, आपल्या मोबाईल मध्ये 2 GB बंदुकीचा गेम आहे. काय नाव त्याचं? फ्री फायर. टाळा वाजवलं कसं? वा, एवढ्या माणसात बोलण्याचं डेअरिंग केलं त्याला. फ्री फायर. बाळा आपल्या मोबाईल मध्ये एक कार्टून आहे बघ, एक मोठ्या डेअरीचं एक छोट्या डेअरीचं. काय नाव त्याचं? मोठं पतलो. वा, असं वाटतं आता मला तुमच्या शुक्रवार पेटी जन्मले. काय हुशार आहेत तुमच्याकडे? मोठं पतलो. बाळा एक झिंगाट गाणं आलं होतं बघ, झिंगाट. झिंग झिंग झिंगाट. वा,
प्रश्न संपू देत नाही, उत्तर रेडी. काय पाहिजे याच्यापेक्षा हुशार पोर? बाळा, त्या सायरेट मध्ये एक हिरो होता, त्याचं नाव वा, त्यामध्ये हिरोईन होती, तिचं नाव तिकडे मात्र पण बोल आर्ची. चांगलं चांगलं चालू द्या आर्ची. आता शेवटचा प्रश्न आहे, घाबरायचं मला सांग. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला 11वा अभंग कोणतं? ते म्हणते मला काय माहिती. मग आरची तुझी का मावशी होती बरे? परशा काका होता तुझा. लेकर आडाने नाही, लेकरांना सगळं माहिती. परशा माहिती, आरची माहिती, झिगाट माहिती, का गेम माहिती, त्यांना कार्टून माहिती. याचा अर्थ लेकर अडाणी नाहीत, आपल्यापेक्षा लेकर हुशारच आहे. फक्त गोष्ट काय माहिती का, घोटाळा काय कोणत्या गोष्टीमध्ये लेकर हुशार असली पाहिजे याचं ज्ञान लेकरांना नाही. आणि याला जबाबदार जर कोण असेल महिला मंडळी, याला जबाबदार लेकर नाही बरं की, याला जबाबदार आई वडील. इथं बसलेल्या किती महिला अशा आहेत आपल्या पोरांना सांगतात, एखादा असंच नातू करा, त्याचा मंदिरासमोर पुतळा बांधून जातो. तुम्ही आहे हरिपाठ वाचा सांगायला रोज त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला. ताई, तुमच्या अख्ख्या पुतळाचा खर्च माझ्याकडे लागला. का माहिती का, कोणाच्याही पोटाला ज्ञानोबा तो माझ्या माहित नाही. प्रत्येकाला वाटतं आमचा मुलगा ज्ञानोबरायांसारखा तेजस्वी असला पाहिजे, ज्ञानी असला पाहिजे, तुकोबरायांसारखा ज्ञानी असला पाहिजे. प्रत्येकाला बापाला वाटतं माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी मुलगा जन्माला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं का नाही, पण त्यासाठी संस्कार महत्वाचे का नाही खरं सांगा. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, म्हणून पोरावर संस्कार करतो. म्हणतात महाराज हरिपाठ वाचल्यानं आमचं पोरग काय डॉक्टर होणार आहे का? हरिपाठ वाचल्यानं आमचं पोरग कलेक्टर होणार आहे का? आणि हरिपाठ वाचणार आणि ज्ञानेश्वर वाचणार आमचं पोरग काय इंजिनियर होणार आहे का? मला सगळं मला माहिती. हरिपाठ वाचल्यानं तुमचं पोरग डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार नाही. मला माहिती हरिपाठ ज्ञानेश्वर वाचणार तुमचा मुलगा कलेक्टर होणार नाही. पण एका गोष्टीची गॅरंटी मिळेल तुम्हाला, हरिपाठ आणि ज्ञानेश्वर वाचणार पोरग आई बापाला घराच्या बाहेर काढणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. संस्कार म्हणून शिक्षणाबरोबर पोराला संस्कार द्या. थोडासा वेळ लेकरांना सोबत घालावा घरातला, कधीतरी मोबाईल बाजूला ठेवा, टीव्ही बंद ठेवा कधीतरी, आणि लेकरांना वेळ द्या. लेकरं ही म्हणतात ना, आई ही मुलांची शाळा असते म्हणतात ना, पहिली शाळा ती खरंच येत होतं. मग लेकरं शिकत असतात आपल्याकडं. लेकरांना देखता कधी शिवी द्यायची नाही, लेकरांना देखता कधी आई वडिलांना भांडणं करायची नाही, घरामध्ये मारामारी करायची नाही. लेक जर भांडण जर महत्वाचं असेल, लेकरांना शाळेत काढून द्यायचं, घरामध्ये आण. लेकराला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढायचं, मग हाणामारी करायची. लेकरं हे संस्कार बिंबवले पाहिजे. आपल्याला देशातले लोक चुकतात कुठं माहिती करतात, मग विदेशातले लोक लेकरांना कधी भांडणं करत पाहिजे. स्टँडर्ड जीवन जगतात. तसंच जगाला आज आपण सुद्धा लेकरांवर लक्ष दिलं पाहिजे. अलीकडे बघतोय आपण 17-18 वर्षाची पोरं होतो, दिशाहीन झाले. तरुण दिशाहीन झाला का? व्यसनाचारी गेलाय, व्यसनाचारी गेलाय. हे व्यसन काय करतं, माणसावर माइंडवर कब्जा करतं, पर्यंत बुद्धी भ्रष्ट करते. म्हणतात दारू गांजा मत के व्यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. हे व्यसन काय करतं, माणसाची बुद्धी भ्रष्ट करते. मन माणसाला वाटतं सारखं व्यसन. यापेक्षा बघा निर्व्यसनी माणसं जेवढे मोठे माणसं झालेत ना, ज्यांच्या टॉप 10 मध्ये माणसं आहेत ना, ती व्यसन करणारे माणसं नव्हतं. त्यांनी व्यसन केलं, करिअरचं व्यसन केलं, करिअर घडवण्यामध्ये त्यांनी आपला अख्खा विषय वाला घातलं. पण आपण आम्ही काय करतो माहिती का, दारू गुटखा गांजामध्ये तुम्ही अडकू नये याच्या बाहेर या. तरुणांना सांगत असतो व्यसन करू नका, जीवन सुंदर जगा. व्यसन करायचं ना, तंबाखूचं करू नका, गुटख्याचं करू नका, दारूचं करू नका. व्यसन करायचं ना, देवाच्या भक्तीचं व्यसन करा, आपल्या कोटेश्वराच्या भक्तीचं व्यसन करा. जीवनात सोनं येण्या सोनं व्यसन करायचं तर देशभक्तीचं व्यसन कर. भगतसिंग, राजगुरू सुखदेव हसत हसत देशाकरता फासावर गेले जातात. मग हे एक व्यसनच आहे ना. आमचे ज्ञानोबराय म्हणतात आम्ही स्वतः व्यसन करतो, पण बोलतोय तयाचे आम्हा व्यसन जे आमचे निधी निधान किंबहुना समाधान जे मिळते ते विठ्ठल नामाचं व्यसन आम्ही करतो. विठ्ठलाच्या भक्तीचं व्यसन करतो. म्हणून चांगल्या गोष्टीचं जीवनामध्ये आचरणात आणा. म्हणून शेवटची लाईन बोलतोय, जाम पर जाम पिणे से क्या फायदा. दारू पिऊन काय फायदा माणसाला सांगा. दारू सकाळी प्याला, संध्याकाळी उतरती का नाही? उतरती का नाही? रात्री प्याला, अर्ध्या रात्री उतरती का नाही? पण काय बहादर म्हणतात मला महाराज आम्ही उतरूच देत नाही. का? खिशात घेऊन फिरतो, उतरणं कशी? पण दादा ही उतरणारी नशा आहे, 4-6 घंटेची नशा आहे. नशा करणं पण आयुष्याची करा पण कशी आहे का? जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, आधी रात में उतर जाएगी.
तो कोटेश्वर भगवान के नाम का प्याला तो पी के दे, तेरी जिंदगी सुधर गई, तेरी जिंदगी सुधर गई. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील, ऐक दादार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील, या रस्त्यावर कुठं बी मरशील, अरे या रस्त्यावर कुठं बी मरशील. अरे या रस्त्यावर हे दारूच्या नादी लागून गुणवान झाल्या बघून, सार काम धंदा त्यागून पोट भरती भीक मागून, हिच्या नादान हिच्या नादान, अरे नादान हिच्या नादान बरबाद होशील या रस्त्यावर, या रस्त्यावर या रस्त्यावर म्हणून. अरे दादा नको लागू दारूच्या नादा, हे दादा नको लागू दारूच्या नादा, अरे हो अहो या दारूचा नाद लय वाईट, दारूचा नाद लय वाईट, आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई. हा म्हणजे कोण मावशी, हा म्हणजे कोण माझा दलिंदर नवरा. मेला रोज दारू पिऊन येतो आणि मला बदा बदा मारितो, मारून मारून मोडद्यानं माझ्या पाट्याची नुसती चाळण करून टाकली, मरण सुद्धा. अहो याला वर जाण्याची लई घाई, वर म्हणजे कुठं टेरेसवर नाही बरं का बघा. अहो याला वर जाण्याची लई घाई, आणि सकाळी 5 वाजता गेला बाई. अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई, आणि त्याच्या पिंडाला कवळा शिवला नाही. त्याची बायको रडती धाई धाई, मला मुंबईला मी येतो म्हणला होता, मला कोणत्या पिक्चर जाऊतो म्हणला होता, त्या बाबाचा कपडे येतो म्हणला. काय सांगायचं मावशी, दारू नवरा मेले सरळ सुद्धा येत नाही, पण पाहुण्या एवढं काय म्हणतील म्हणून रडावं लागतं. अहो कसा विसरू गेला वादा, कुटुंबाला त्यानं फार मोठी स्वप्न लावली होती. बायकोला सांगितलं संक्रांत जवळ आली तुला सोन्याचा हार करतो, मुलीला सांगितलं परीक्षेमध्ये जर पास झाली तर तुला स्कूटी घेऊन देतो, पोरला सांगितलं आयफोन घेऊन देतो, परंतु त्याचं सर्व स्वप्न अपुरी राहिली. एक दिवस अचानक किडनी फेल झाली, लिव्हर खराब झाला, आताड्या सगळ्या सोडून गेल्या. डॉक्टरनं सांगितलं दादा आता तू किती जरी पैसे खर्च केले तरी मी तुला वाचवू शकत नाही. का? कारण आता वेळ निघून गेलेली आहे. म्हणून वेळ निघून जायच्या अगोदर सावध व्हा. एसटी दूर दिसती ना तोपर्यंत तिला हात करा, जवळ आल्याच्या नंतर थांबल, नाहीतर एसटी गेली निघून हात करते पाठीमागून आपल्या बापाची थांबेल. हे शरीर हे आयुष्य, ह्या मोबाईल हा हँडसेट आहे, याच्यामध्ये आयुष्य नावाचा रिचार्ज आहे आणि तो फक्त लिमिटेड आहे, अनलिमिटेड नाही. हे अंबानीचा रिलायन्स नाही, जिओ एकदा महिनाभर टाकले किती कॉल करा झाला, लिमिटेड आहे जातं, लिमिटेड. याला जपून वापरा, मग अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि जीवनातलं आयुष्य हे जपून वापरतात. मग एकदा गेलं पुन्हा मिळणार, पैसा भेटेल पण आयुष्य परत नाही. तर मग यंदा दारात चप्पल सुद्धा घालून देत नाही. ते आम्हाला म्हणाले मग आजच्या दिवस घरात मुक्काम कर, तुला 10 लाख रुपये देतो, 10 कोटी देतो, माझ्या 10 एकर तुझ्या नावची करतो, आजच्या दिवस घरी राहा, उद्या सकाळी घेऊन जा, आता राहू दे. थांबणार आहे तू क्षणभर सुद्धा वेळ लागत नाही. हे डोळ्याची पापडी पडते नाही, पापडी तेवढा वेळ सुद्धा लागत नाही जायला. म्हणून सावध व्हा, सुंदर जीवन जगा, देवाच्या धर्माची समाजाची सेवा करायला शिकवतात. हो, आईबापाची सेवा करा. काही जण जगलं जीवनामध्ये देशाची सेवा नाही करता आली, काही ठीक आहे नाही चालेल,
गावाची मातृभूमीची सेवा काही नाही करता येईल तरी चालेल, नाही त्या देवाला जाता तरी चालेल, पण जन्मदात्या माता पित्याला सांभाळणं, आई बापाची सेवा करा फार महत्वाचं बदललो. मग पुंडलिकी काय केली, परब्रह्म उभा केले, आई बापाची सेवा करा, आई बापांचा आदर करायला शिका. महिला मंडळ सासू सासऱ्यांची सेवा करा. हो, सासू सासऱ्यांना सांभाळ, म्हातारे असतील सांभाळत त्यांना काय हरकत नाही. आपण जे जिवंत आहेत, आपण जे त्यांच्या सेवाला तुम्ही आम्ही जिवंत आहेत दादा. नाही तर कोरोनाच्या झटक्यात 2 झटक्यातून देवानं तुम्हाला आम्हाला ठेवले, म्हणून त्यांचा आशीर्वाद आहे. पुन्हा ठिकाणी बोलता बोलता सर्वांनी एकदा प्रेमांच्या प्रभू करायचं आहे. ऐसा शकून सांगितलं संती जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला. शकून गुरुकुला देखो निभयो सर्वांनी एकदा प्रेमांच्या प्रभूचं भजन करायचं. टाळाटाळ कोणी करायची नाही. तुम्ही जर चांगलं भजन केलं तर भारूड 5 मिनिटात सुटलं, नाही तर समजायचं सकाळचं तांबडं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मागच्या महिला म्हणलं तिथल्या तिथं असं करत चांगलं भजन केलं, सगळं गोड भजन केलं विशेष करून आपलं. आणि हसल्या महिला मंडळी फार हसल्यावर काही महत्वाचे. काय काय गावात गेलो मग असं हसायचं महिला मग आयुष्यभर हसायचे बरं. काय काय गावात गेलो दलिंद्र हसत नाही, तू खरंच हसत नाही. का हसत नाही ते त्यांना माहिती वाटतं. सिरियस नावाचा प्रकार ते हसतच नाही. आणि जे हसत नाहीत का ते गावकरी प्रमुख पाहुणे आणि आमच्या समोर अजून असे बसवते. आम्ही काही जीव द्यायचं का? सगळं गाव असतं प्रमुख पाहुणे, सगळं गाव असतं प्रमुख पाहुणे. अरे हसलं तुझ्या तोंडात काय कुत्रा मुकलं का? हस झालं काय? सगळ्या जगाचं पाप तू एकटं केलंस का? जग मला माणसं हसणारी माणसं भेटली ना मला असं वाटतं आजचा दिवस चांगला जाईल. पण काय काय असे हसतात बरं दलिंद्र, काय काय दलिंद्र क्वालिटीचे असे हसत नाहीत आणि ते आतल्या गाठीचे असतात. ते माणसाला कधी आडवे जाऊ नये. ते माणसाला काय मांजरीला जरी आडवे गेलं तर मांजरीचं सुद्धा काम बिघडलं. इतकं हलकट हसायचं. हसण्याचे अनेक फायदे तर अलीकडं टेन्शन नावाचा रोग आलाय. चालता चालता म्हणून जातो टेन्शन. तो पण आता चांगला होता, आता गेला. टेन्शन कोणी घ्यायला लागला. हे 17, 18, 19, 20 वर्षाची पोरं चालली टेन्शन. काय टेन्शन घ्यायची गरज? फ्रेश राहायचं. फ्रेश. जीवनातले सगळे प्रश्न सुटत नसतात. काही प्रश्न असे असतात जे सोडून द्यायचे असतात, नदीला लागायचं. तुका म्हणे घालून तयावरी मार बाबा संसार देवा पाहिजे त्याला जाऊ द्या, जाऊ दे त्याला वाढ द्या. माझी काय घाई चालली, तुमची काय घाई चालली, जाऊ दे त्यांना. पुढे झेंडा ओढला नाही त्याला सकाळी लवकर उठून झेंडा फडकायचा. बसा 5 मिनिटं काय होत बसा, काय होत नाही. 5 मिनिटं घेणार त्यांची. या ठिकाणी मग हसण्याचे फायदे समजून, कारण त्याला हसता येतं. ऐका, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसामध्ये बसता येतं, आणि ज्याला हसता येतं त्याला गर्दीमध्ये हसायचं. त्यामध्ये काय होऊ द्या महिला हसायचं. बघ नवऱ्यानं मारलं तरी हसायचं. नवरा मला हिला येड लागलं लागू द्या माणसं, कारण येडे माणसाची इतिहास घडवतात. शाण्या माणसाने इतिहास घडवलं ऐकलाय तुम्ही. वेड लागून घ्यायचं, पण कोणाचं भगवंताच्या नामाचं वेड लागून घ्यायचं. त्या नावाचं पुन्हा करतो. इथल्या जेवढ्या महिला इथं आल्या त्यांना मरेपर्यंत आयुष्य दे, त्यांना मरेपर्यंत जगव, म्हणजे मरणाच्या अगोदर जाऊ देऊ. अलीकडं मरायला 1000 कारण राहिले आणि जगायला एक सुद्धा कारण राहिलं नाही.
मरणासाठी हजर तारखेने अटॅक कॅन्सर काय आलं आता ते पहिली शब्द एन्जिओग्राफी ऐकणं आता आलं पहिलं होतं का महिला म्हणजे आमच्या आजीच्या काळात होतं का माझी घर सांग तुमच्या काळात काहीच नव्हतं दणकट असायच्या माणसं कळकट मळकट कामाला बळकट मरतच नव्हते होते घरातले वाईट टाकायची खरंच नव्हते मग आता अलीकडे ना 50 ओलांडली किलो आमचे दादा खूप जगले 50 वर्ष हो 600 वर्षाच्या म्हाताऱ्या पाहिल्यात मी आणि मी त्यांच्या वाढदिवसाला कार्यक्रम केले तरी पण म्हातारी आणि काही सुद्धा चणे खाती फुटाने 600 वर्षामध्ये हे ताकद काय माझी हो आनंदाची ताकद जीवनामध्ये आनंद घ्यायचा आनंद इतरांना वाटायचा आपल्या जीवनामध्ये आनंद घ्यायचा इतरांना सुद्धा आनंद वाटायचा पण जगात देवाला एवढंच मागायचं का याच्यापेक्षा पलीकडे काय म्हणा देवा इस्टेट मागायची नाही गाडी बंगला मागायचा देवा साई इतना दीजिए कि जाके कुटुंब समाए हम भी भूखा न रहे और हमारे घर से कोई भूखा न जाए बस एवढं मागायचं देवाला माझा पोट उपाशी राहणे आणि माझ्या घरी आलेल्या पाहुण्या रावळ्याचा अतिथीचं माझं पण पोट भरा एवढंच देवाला मागायचं जास्त काय मागायचं नाही पैसा किती कमा महिला मंडळी काही कामाचं नाही हे सोनं देणं काही कामाचं नाही तुमच्या गळ्यातलं असं त्यांनी माझ्याकडे दे जाताना RBI मध्ये जमा करतो कारण सध्या आपली मुली सोनं जमा करायच्या मार्गावर लागलेली सध्या गर्भवासी घालावे तुकाराम तुकाराम कुंडलिकावर हरे विठ्ठल श्री धनदेव तुकाराम माऊली धनेश्वर महाराज की